आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। इलाही मुलानी यांची MIM सांगली जिल्हा संघटकपदी निवड। वाळवा व इस्लामपूरसाठीही संघटनात्मक नियुक्त्या। ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी सांगली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात इलाही मुलानी यांची सांगली जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली। महाराष्ट्रासह सचिव तथा पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर शफीउल्ला काजी यांच्या हस्ते ही नियुक्ती करण्यात आली। यावेळी संघटन विस्ताराच्या दृष्टीने इतर महत्त्वाच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या। वाळवा तालुका कोऑर्डिनेटरपदी बाबूभाई मुल्ला यांची निवड करण्यात आली असून इस्लामपूर शहर कोऑर्डिनेटरपदी अहमद मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आपल्या निवडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना इलाही मुलानी म्हणाले की MIM पक्षाने आणि महाराष्ट्र सहसचिव शफीउल्ला काजी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी पूर्ण प्रामाणिकपणे खरा उतरण्याचा प्रयत्न करीन। सांगली जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन MIM पक्षाची भक्कम संघटनात्मक बांधणी करणे हे माझे प्रमुख ध्येय आहे। ते पुढे म्हणाले, पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना संघटित करून सामाजिक न्याय, समानता आणि हक्कासाठी सातत्याने काम केले जाईल। या नियुक्त्यांमुळे सांगली जिल्ह्यासह वाळवा तालुका व इस्लामपूर शहरात MIM पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असून आगामी काळात पक्षाचा जनसंपर्क आणि कार्यक्षेत्र अधिक व्यापक होईल असा विश्वास महाराष्ट्रासह सचिव शफीउल्ला काजी यांनी व्यक्त केला आहे। जय भीम। महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज दुपारी जाहीर केला। त्याच अनुषंगाने आज सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज एक कार्यकर्ता आढावा बैठक आमच्या आसिफभाई इनामदार उर्फ टिपू इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली या सांगली शहरामध्ये आज आयोजित करण्यात आला। त्या आयोजित कार्यक्रमासाठी आज मी शफीउल्ला काजी, महाराष्ट्र सहसचिव तथा पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर या कार्यक्रमाला या संबोधित करण्यासाठी आलो होतो। आज या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आढावा घेतला। येणाऱ्या इलेक्शनच्या अनुषंगाने सांगली शहरामध्ये आपण किती प्रभाग लढवणार आहोत, किती आपली तयारी आहे याचा संपूर्ण आढावा घेतला। ठीक आहे, आज संख्याबळ आमचं कमी जरी असलं तर पण आपण वॉर्डामध्ये आमचे मतदारांची संख्या जास्त आहे, तिथपर्यंत आम्ही नक्कीच पोहोचणार आणि सांगली शहरामध्ये चांगल्याप्रमाणे MIM हा पूर्ण ताकदीने इलेक्शन लढणार आणि प्रत्येक प्रभाग जो आहे हा अनुकूल आहे असं नसतंच, परंतु जे प्रभाग आमच्यासाठी अनुकूल आहे, ज्या प्रभागामध्ये MIM मागच्या 2017-18च्या इलेक्शनमध्ये निवडणुका लढलं त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रमाणात मतदान मिळालेलं होतं। त्यावेळेस पक्षही नवा होता आणि संघटनही त्यावेळेस कमकुवत होतं, पण आज याला बरेच वर्ष उलटून गेले, बरेच वर्ष लोटून गेलेले आहेत। आज 2024-2025च्या अनुषंगाने आज आपण पाहतोय MIM पक्ष मिरज असेल, कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल आणि सांगली, मिरज, कुपवाड या शहरामध्ये चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांचं एक जाळं या ठिकाणी आहे। याच अनुषंगाने आज सर्वांना सूचना दिल्या। येत्या इलेक्शनचा जो कार्यकाळ आहे 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत नामांकन जाहीर करायचं आहे, नामांकन भरायचं आहे। MIM पक्ष पूर्ण ताकदीने सांगली, मिरज, कुपवाडमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लढणार आहे, पूर्ण प्रभाग लढणार आहात आणि सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेवरती MIMचा झेंडा आम्ही फडकवणार आहोत। सांगली, मिरज, कुपवाड शहरला किती उमेदवारी तुम्ही जाहीर करणार आहे? आता याच संदर्भामध्ये आढावा बैठक घेतली। आमचे जे सांगलीचे जे जमेदार आहेत टिपूभाई यांच्याशी आढावा घेतला। आज त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत, त्यांच्याकडनंही काही इनपुट्स मी घेतलेले आहेत। त्या अनुषंगाने त्यांची एक यादी तयार होईल, आपल्याकडे लवकरच ती यादी जाहीर करण्यात येईल की आपण किती प्रभाग लढणार आहोत, किती उमेदवार आमच्याकडे इच्छुकसाठी आलेले आहेत। संपर्कामध्ये भरपूर आहेत। आज मिरजमध्ये माझी पत्रकार परिषद झाली, मिरजमध्येही लोकांना इच्छुक उमेदवारीचे फॉर्म वाटप करण्यात आले। त्या ठिकाणी बऱ्यापैकी इच्छुक उमेदवारांनी सांगलीचे काही उमेदवार जाऊन त्या ठिकाणी पण इच्छुकचे फॉर्म घेतलेले आहेत। तर त्या अनुषंगाने एक चांगला या ठिकाणी संख्याबळ आपण उभा करू शकतो। चांगल्याप्रमाणे एक आपण नगरसेवक या ठिकाणी निवडणुकीमध्ये लढणार हे 100% करायचं।